तुला मी आता शेवटची वेळ सांगायला लागलोय. तिथून पुढे मी जसं सांगेन तसं राहायचं. हा हो मी सांगेन तसं, मी जे सांगेन तेच खायचं. हो म्हणले ना, मग मी नाही तोडून बोलते. हा तोड चालवायचं नाही तिथून पुढं. नाही म्हणले ना. आवाज लय वाढायला लागलाय. हा नाही वाढली. तुम्ही म्हणता तसं ऐकते, तुम्ही म्हणता ते कर. हा, मी म्हणेन तिथंच बसायचं. हो म्हणले मी उठ म्हणलं तरच उठायचं. तुम्ही म्हणता तसं. आतापर्यंत मी ऐकून घेतलं. आता इथून पण माझं खरं रूप बघशील. साडी ड्रेसला हात लावायचा नाही, साडी इथून पण घालायची उद्यापासून. हा ऐकते म्हणले, तुम्ही म्हणता तसं. रोजच चपाती आणि भाजी करायची नाही, रोज वेगळे वेगळे करायचे पदार्थ, दिवसातून 3 वेळेस. तुम्ही सामान्याने मी करून देते. हं? चालतंय ना? हा देतो. चपाती जाड करायची नाही, राग चपाती जाड वाढली आणि करपली जर ती जर करपली तर तसाच हात धरीन तव्यावर ठेवीन. काय म्हणतो मी? नाही करपून देत. आतापर्यंत ऐकून घेतलं तुझं, 9 वर्ष झालं, वैतागून गेलं, डोक्यावर बसली काय माझ्या? हा ऐकते म्हणते, गुढीला पण सांगू शकता ना. 9 वर्ष झालं मी गोडीन सांगतोय, म्हणून माझा आता ही रस्ता निवडायची वेळ आली आणि तू आणलीस. आता बघ शंकराचा 3रा डोळा आता कसा असतो ते तुला कळण आता इथून पुढं. अहो पण तुम्ही गुढीला पण सांगू शकता, आणि गुढीने सांगितलेलं पण मला कळतंय. थोडासा माझा पण विचार करायचा, बसायचा ना का बोलू. लय जण मला सारखेच म्हणाले, नंदी बैले कुठं फला नाही, कुठं बिस्ता नाही. सारखंच हे झालं आणि ते झालं. कमेंट मध्ये बी बोलत आहेत. दाखवतो थांब आता सगळ्यालाच कसं असतं ते.